नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. खूप दिवसानंतर युट्यूबवर येतोय कारण आपल्या परीक्षण 1.0 आणि परीक्षण 2.0 या टेस्ट सिरीजचं काम चाललंय कंबाईनच्या परीक्षांसाठी. गणित बुद्धिमत्तेची एक टॉपिक वाईज सिरीज आहे टेस्ट सिरीज आणि एक मिक्स टेस्ट सिरीज आहे. तर प्रतिसाद खूप छान आहे. प्रश्नांची क्वालिटी तुम्हाला माहित आहे. टेलिग्रामवर मी 2-3 फाईल ओपन सुद्धा केलेल्या आहेत. युट्यूबवर 2 टॉपिकचे टेस्ट सिरीजचा आपण लेक्चर सुद्धा घेतलेला आहे. तर आपला हा जो सरळ सेवेचा कार्यक्रम आहे तो आता कंटिन्यू करतोय आपण. म्हणजे ऍप मध्ये खूप सारं पडत राहतंय, पण आपण आता युट्यूबवर खूप दिवसांनी आलोय. तर जीएमसीच्या परीक्षा चालू आहेत आता. तर त्यातील छत्रपती संभाजीनगरच्या माझ्याकडे रिस्पॉन्स शीट आल्या होत्या. तर त्यातल्या पहिल्या टेस्टचा आता हे टेस्ट 1 टेस्ट 2 हेच मला बरं पडतंय सॉर्टिंग करायला, कारण तुम्ही पहिलं पेज झाकून मला पाठवताय, कळायचं बंद होतंय नक्की कुठलं काय. येतात 50-60 पेपर 8च झाले. मग त्यातलं शोधा, हे करा. कोण पहिलं पान काय, तुमचं नाव काय, कुठे शेअर नाही करणार आहे मी, माझ्या पुरतं ठेवणार आहे. एका पोरानं मागितलं तर मी त्यांना देत नाही काय, की बाबा विद्यार्थ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून पाठवलं, तुम्ही नाही देऊ शकत मी. त्यामुळे तुम्ही बिनधास्त व्यवस्थित सगळं नीट शेअर करा. शिफ्ट नंबर, तारीख वगैरे, म्हणजे रिपीट होणार नाहीत प्रश्न, कारण शफलिंग असतं प्रत्येकाचं. त्यामुळे मला ते शोधायला खूप वेळ जातो. तर ह्या 4 टेस्ट माझ्याकडे आहेत. तर त्यातली पहिली टेस्ट आपण आज घेतोय. तर बघूया, सुरू करू लगेच. ही आपली सरळ सेवेची बॅच आहे की ज्याच्यामध्ये आपण शिकवणारे 2 फोल्डर देतो, कन्सेप्च्युअल मॅथमॅटिक्स आणि कन्सेप्च्युअल रिझनिंग. आणि नंतर सर्व परीक्षांची आपण PYQ घेणार आहे. जेवढ्याचे माझ्याकडे रिस्पॉन्स शीट येतात त्या सगळ्यांच्या, समाज कल्याण, कोशागार, तलाठीचं तर आधीच झालंय. आता तलाठी पुन्हा रिपीट सुरू करणार आहे मी, पेपर वाईज सुरू करणार आहे. आधी टॉपिक वाईज घेतलेली, आता पेपर वाईज पुन्हा सुरू करतो, जेणेकरून एकही प्रश्न स्किप व्हायला नको. मग अशा बऱ्याच परीक्षांचं याच्यात तुम्हाला डिस्कशन मिळून जाईल. चला पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू. रिझनिंग पासून सुरुवात आहे. ABCDE आणि F या व्यक्ती एकाच इमारतीच्या 6 वेगवेगळ्या मजल्यांवर राहतात. इमारतीतील तळमजल्याला 1 क्रमांक दिला. तळमजल्याला 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असे दिले. बरोबर. अशाच क्रमाने सर्वात वरच्याला 6व्या मजल्यापर्यंत. E आणि A यांच्यामध्ये केवळ 4 व्यक्ती राहतात. आता E आणि A मध्ये जर 4 व्यक्ती राहत असतील तर E आणि A टॉप आणि बॉटमला असणार आहेत. म्हणजे जर E इथं असेल तर A कुठं असेल? इथं. पण हे आपण फिक्स सांगू शकतो का? नाही, कारण A पण वर येऊ शकतो, त्यावेळी E कुठे येणार? खाली. दोन्ही केस लिहिले आपण. पुढं नंतर जाऊ आपण. D हा सम क्रमांकाच्या मजल्यावर राहतो पण दुसऱ्या क्रमांकावर राहत नाही. आता D सम क्रमांकावर राहतो 2 आणि 4, पण दुसऱ्यावर राहत नाही. म्हणजे D कुठं राहतो? 4थ्यावर. इथं पण लिहिलं D 4थ्यावर. दोन्ही सायमल्टेनियसली फिल करत राहायचं. B हा F च्या लगत खाली पण E च्या वर राहतो. B कुठं राहतो? F च्या लगत खाली राहतो. B हा F च्या लगत खाली राहतो. काय म्हटलं त्यांनी? B हा F च्या लगत खाली राहतो. म्हणजे इथं पण टाकू F च्या लगत खाली राहतो, पण E च्या वर राहतो. कोण? B. B कुठं राहतो? E च्या वर. ह्या केस मध्ये B च्या वर आहे का नाही? E च्या वर आहे का? नाही. म्हणजे पहिली केस काय होणार? कॅन्सल. कारण B कुठं राहतो रे? E च्या वर सुद्धा राहायला पाहिजे ना. म्हणजे E च्या वर. ही केस झाली कॅन्सल. म्हणजे आता ही भरायची नाही, लक्षात घ्यायची नाही. राहिलाय कुठला माणूस? A, B, C राहिलाय. C कुठे येणार? इथं. म्हणजे ही केस आपली फ्लॉप गेली. असं करायचं आहे. आता तर C च्या खाली किती व्यक्ती राहतात? C च्या खाली किती व्यक्ती राहतात? 1, 2, 3, 4. C च्या खाली किती व्यक्ती राहतात? 4 व्यक्ती राहतात. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चलो पुढे जाऊ आपण. लॉंग हेअर्ड या शब्दातील प्रत्येक अक्षर इंग्रजी वर्णमालानुसार मांडलेस किती अक्षरांचे स्थान बदलणार नाही? तर आता हे TCS चे फेमस प्रश्न असतात, हे बँकिंगला येतात हे नेहमी. लॉंग हेअर्ड, HAIRED, लॉंग हेअर्ड. ओके. तर आपल्याला हे कशानुसार लिहायचे? आपल्याला हे इंग्रजी वर्णमालेनुसार लिहायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा कोण येणार आहे? A. मग A लिहिला इथं. बरोबर. A नंतर कोण आहे आपल्याकडे? E. दुसरं कोणच नाहीये. D आहे. D लिहिला. D नंतर E. हे झालं D, E, F, G, H, G, H, I आहे. 4था, 5वा, 6वा I झालं. G, H, I, J, K, L, M, M नाही, J, K, L, M, N, O, P, Q, R. शेवटी आलं. झालं? लिहिलं. किती जणांचं स्थान बदललेलं नाही? आता मला सांगा. G, G, H, H.
2 जणांचं स्थान बदललेलं नाही. ऑप्शन नंबर 4. ह्याला दुसरा काही शॉर्टकट नाही, हेच गोष्ट करायची आहे तुम्हाला. ओके, नेक्स्ट. दिलेली पदावली सोडवायची आपल्याला. 12 अधिक 18 भागिले 3. 12 अधिक 18 भागिले 3. आधी भागाकार करायचा असतो, सो 18 भागिले 3 किती आलं? 6. आणि मागे 12 आहे, 12 आणि 6 किती आलं परत? 18. काय येणार आन्सर याचं? 18. ठीक आहे, चलो पुढे जाऊया आपण. सोपा होता मागाचा. डिलिव्हर या शब्दातील प्रत्येक स्वर इंग्रजी वर्णक्रमानुसार त्याच्या आधीच्या अक्षराने बदलला. पहिल्यांदा डिलिव्हर करू. DELIVER. डिलिव्हर. स्वर काय केलाय? स्वर आधीच्या अक्षराने. आता ई च्या आधीचं अक्षर काय? डी. आय पण स्वर आहे. ABCDEFGHI म्हणजे आय च्या आधीचं काय? एच. ई च्या आधीचं परत डी. आणि प्रत्येक व्यंजन इंग्रजी वर्णक्रमानुसार त्याच्या लगतच्या नंतरच्या अक्षराने बदलले. व्यंजन नंतरच्या अक्षराने. डी नंतर काय येणार? ई. नंतर एल नंतर काय जाणार? LM. STUV नंतर काय येणार? W. PQR नंतर काय येणार? S. बरोबर. तुम्ही पण असंच म्हणता ना, मला असं डायरेक्ट येत नाही की बाबा एल नंतर काय, मला ते थोडस पिकअप घ्यायला लागतं. LM असं ते आधीच JKLM. तुम्हाला पण तेच सवय असेल तर तसं. ओके, उत्तर बरोबर आहे, नशी मतलब आहे. तर अशा प्रकारे तयार होणाऱ्या नवीन अक्षर समूहात कोणते अक्षर डावीकडून तिसऱ्या क्रमांकावर आहे? डावीकडून तिसऱ्या क्रमांकावर पहिला, दुसरा, तिसरा कोण आहे रे? एम. आहे का नाही सोपं? ठीक आहे, एकदम इझी आहे. 8 संख्यांची सरासरी 14 आहे. यापैकी 5 संख्यांची सरासरी 18 असेल तर उरलेल्या 3 संख्यांची सरासरी किती असेल? बघा, सरासरीचा टॉपिक आहे. काय म्हणतो आपण? टोटल सम काय असते? एव्हरेज इंटू नंबर. मग 8 संख्यांची सरासरी किती आहे? 14. म्हणजे टोटल सम किती झाली? 14 इंटू 8. 14 8 ते 12 दर्शे. टोटल सम झाली 12, 112. त्यापैकी 5 संख्यांची सरासरी किती आहे? 18. मग त्यापैकी 5 संख्यांची 18 असेल तर 18 पंचे किती झालं? 90 झाली बेरीज. आणि उरल्या 3 तर उरलेल्या 3 ची किती पाहिजे? 112 वजा 90. 112 वजा 90 किती येतंय? हे 12 आणि हे 10, 22. ही कोणाची असणार आहे? उरलेल्या 3 ची सरासरी असणार आहे, म्हणजे टोटल असणार आहे. तर सरासरी किती येणार? एव्हरेज किती येणार? एव्हरेज बरोबर हा चौकोन बरोबर 22/3 म्हणजेच किती येणार? 3 7 21 उरला 1. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 7.33. ऑप्शन नंबर 4. इझी प्रश्न, काही अवघड नाही. ही जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकतोय ही PDF. अभिषेक सीसॅट या टेलिग्राम चॅनलवर मी ही PDF टाकत आहे. तिथून तुम्ही ही बघू शकता अनोटेशन. आणि बॅच मध्ये तर सगळ्यांचे आपण टाकलेत. समाज कल्याण, कोशागार, GMC जे लेटेस्ट वाले घेतलेत त्या सगळ्यांच्या आपण टाकलेल्या आहेत. एकदम सिंपल होता. सम इज इक्वल टू एव्हरेज इंटू नंबर. सम इज इक्वल टू 14 गुणिले 8. 8 ची 14 आहे तर 14 8 ते 12 दर्शी. त्यापैकी 5 ची 18, 18 पंचे 90. 112 वजा 90 22. आणि तिघांची 22 आहे तर एकाची किती? 22/3 7.33. एव्हरेज म्हणजे एकाची. अतुलने व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेकडून 2,40,000चं कर्ज घेतलं असेल आणि त्याला वार्षिक 6% दराने 4 वर्षांनी सरळ व्याज किती मध्ये द्यावे लागेल? 4 वर्षांनी सरळ व्याज म्हटलंय तर काय सोपं आहे. मग 2,40,000चं घेतलंय, सरळ व्याज म्हटलंय ना, मग काहीच नाही. 6% 4 वर्ष, 6×4 काढायचं डायरेक्ट. 24%. फॉर्म्युल्याची गरजच नाही. शून्याला शून्य गेले तर 2 शून्य असेच. 24 चोक 96. 24 दुनी 48 आणि 9. 24 दुनी 48 आणि 9 57. 57,600. ऑप्शन नंबर 1. इझी. PRT चे 100 तेच वापरलंय पण मी तुम्हाला सांगितलंय 6% वर्षाला 4 वर्षांसाठी काय झालं? 6×24. प्रिन्सिपलवर 24% काढा, मुद्दलवर 2,40,000 वर 24% काढलं, 57,600. सोपा प्रश्न होता हा. तर ही बॅच विषयी माहिती मी सुरुवातीलाच दिलेली आहे. ह्याच्यात फक्त PYQ नाही आहेत, मी शिकवलेलं आहे. शिकवणारे 2 फोल्डर आहेत, 2 छोटे छोटे कोर्स आहेत. कन्सेप्च्युअल मॅथमॅटिक्स, कन्सेप्च्युअल रिझनिंग आणि मग PYQ आहेत. ज्या मेथड मी शॉर्टकट किंवा तुम्हाला शॉर्टकट वाटतात, ट्रिक्स वाटतात, त्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या ह्याच्यात आधी शिकवलेत मी मॅथच्या आणि रिझनिंगच्या फोल्डरमध्ये. आणि नंतर मग PYQ वाईज लेक्चर आहेत. ठीक आहे. तर ज्यांना तरी पण डाऊट असेल तर याच्यात कॉन्टॅक्ट करून मला विचारू शकता. एज्युकल्चर ऍपवर डाउनलोड करा. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत वॉन्ट टू प्ले हे असं लिहिलं जातं.
लेटस प्ले असं लिहिलं जातं, तर प्ले कसं लिहिलं जाईल मला सांगा. इथं पण प्ले आहे बरोबर, इथं पण प्ले आहे. तसं अजून कॉमन काय आहे, इथं पण सीडी आहे आणि इथं पण सीडी आहे, म्हणजे प्लेला काय आलं सीडी. त्यांनी प्लेच विचारलंय आपल्याला, खूपच इझी. प्ले म्हणजे काय झालं सीडी. बघा ब्लड रिलेशनचा प्रश्न आहे. आय ही जे ची पत्नी आहे. आय ही पत्नी आहे कोणाची, जेची, म्हणजे जे पुरुष झाला. जे हे के चे वडील आहेत. जे हे के चे वडील आहेत. तर के कोण आहे माहित नाही आपल्याला, के चे वडील आहेत. के हा एल चा भाऊ आहे. के हा एल चा भाऊ आहे आणि एल ही एम ची आई आहे. एल ही आई आहे एम ची. तर एल चे आईशी नाते काय, एल चे आईशी म्हणजे एल कोण आहे आयचा. एल कोण आहे आयचा, एल ही मुलगी आहे ना, ह्या दोघांची मुलगी झाली. एल कोण आहे आईची, मुलगी. ऑप्शन नंबर 4. नेहमी लक्ष द्यायचा, एल चे आयशी नाते अशी वाक्यरचना असेल तर एल कोण आहे हे बघायचं. एल कोण आहे. बऱ्याच जणांचं सिली मिस्टेक होते, आई लिहून येतात. आई नाही यायचं उत्तर. एल चे आईशी नाते म्हणजे एल कोण आहे, तर एल ही मुलगी आहे आय आणि जेची, म्हणजे काय येणार मुलगी. कळलं का. खूप जणांचं मिसकन्सेप्शन होतं इथे की एल चे आयशी नाते. इंग्लिश मध्ये खूप सोपं आहे, मराठीत प्रत्येक वेळी चेंज करतात. इंग्लिश मध्ये एवढंच असतं, हाऊ एल इज रिलेटेड टू आय. हाऊ एल इज रिलेटेड टू आय. कळतंय सगळ्यांना. चलो पुढे जाऊया आपण. बघा काय विचारले, ज्यांच्या आधी लगत आधी एक व्यंजन येते आणि लगत नंतर पण एक व्यंजन येते, अशी किती व्यंजने. असं व्यंजनच पाहिजे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला काय पाहिजे, 3 सलग व्यंजन 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 पाहिजे. मग 3 सलग इथं नाहीये, इथं पण नाहीये. WRX इथं आहे, परत इथं नाहीये, इथं पण नाहीये, एकच आहे WRX. सलग 3 व्यंजन, बाकीकडे कुठेच नाहीत. काय येणार ऑप्शन नंबर 2. व्यंजन 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 असं आपल्याला पाहिजे होतं. नेक्स्ट, एखाद्या संख्येला भाजकाने भागल्यास बाकी 44 येते. बाकी किती येते 44. मूळ संख्येच्या दुप्पट संख्येला त्याच भाजकाने भागल्यास बाकी किती येते 20 येते. तर खालीलपैकी भाजकाचे मूल्य कोणते. खालीलपैकी भाजकाचे मूल्य. आता हे प्रश्न खूप पद्धतीने झालेले आहेत. काय म्हणतं ते, एखाद्या संख्येला भाजकानं भागलं तर बाकी येते बाकी 44 येते. तर मूळ संख्येच्या दुप्पट संख्येला त्याच भाजकाने भागलं तर बाकी किती येते 20 येते, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर खालीलपैकी कोणते भाजकाचे कमाल मूल्य असेल. आपण एक नॉर्मल गोष्ट घेऊ. जर मला 62चा एखाद्याला भागल्यावर 44 यायचा असेल तर ती संख्या काय पाहिजे, 62 आणि 44 पाहिजे बरोबर. त्याच्यामध्ये मिळून 4 आणि 2 8 आणि 6 आणि 4 10 बरोबर. ह्या 108 ला डबल करतो मी, किती येत आहे 216. मग जर 216 मी डबल केलं, 216 मी डबल केलं आणि त्याला परत मी 62 न भागलं तर मला बाकी किती आले पाहिजे 20. येते का बघूया. तिपटीकडे जाऊ, चौपटीकडे तर नाही जाऊ शकत. 3 2 6 3 6 18, 7 6 गेले 0, 21 मधून 18 गेले 3, किती येते 30 येते. 20 येते का नाही, म्हणजे पहिला ऑप्शन कटला. 72 घेतलं, 72 ला जर कशाने भागल्या, कशाला जर 72 ने भागलं तर 44 यायचं असेल तर ते काय पाहिजे, भाज्य काय पाहिजे आपला, ह्याच्यात ऍड करा ना, 72 मध्ये ऍड करा. ठीक आहे, तर होऊ शकतं ते. आणि तेवढं पण करायचं नसेल तर तुम्ही थोडक्यात काय करायचं, 44 ची दुप्पट करायची. ठीक आहे, ह्याचं एकदम शॉर्टकट सांगतो. शून्यच घेऊ ना, ती संख्या 0 आहे. जर पण बाकी 44 यायची असेल तर ती संख्या काय झाली अधिक 44 बरोबर. मग 44 ला जर त्याच्या दुपटीला 88 ला जर मी 62 न भागलं तर 20 येते का नाही. 88 ला मी 72 न भागलं 20 येते का नाही, बाकी उरत 20. 88 ला 60 न भागलं बाकी 20 येते का नाही. पण जर मी 88 ला 68 न भागलं तर काय येतंय 68 1 68, उरलं किती 20. जमलं का. एवढं काय फापड पसारा करायची गरज नाही. पुन्हा लक्ष दे, पुन्हा लक्ष दे. मला सांग, मी जर शून्याला कशाने भागलं तर उत्तर काय येतंय 0. पण त्याच्याऐवजी बाकी 44 पाहिजे तर 44 घेऊ शकतो मी. जर मी 44 ला 62 न भागलं तर बाकी काय येते 44. प्रत्येक वेळी तेच होणार आहे. पण त्यांनी काय सांगितलं त्याच्या दुपटीला, म्हणजे 44 ऐवजी मी पुढची केस चेक करतो त्याच्या दुप्पट संख्येला. 44 ची दुप्पट काय 88,
88ला जर त्या भाजकानं भागलं मी तर बाकी किती आली पाहिजे मला 20. मग 88ला 62 न 72 न 60 न भागल्यावर बाकी 20 उरते का नाही? 68 न भागल्याच उरते. 68 × 68 बाकी किती उरली 20. कळलं का? एवढं सिंपल आहे. याची दुप्पट करा भागिले चेक करा, संपला विषय. 20 आलं पाहिजे आपलं. चलो नेक्स्ट. एका वस्तूची किंमत 25% घटल्यावर 1068 इतकी होते तर वस्तूची मूळ किंमत किती? 25% घटल्यावर आपल्या भाषेत किती होते? 75%. पण या 75%ला ते किती म्हणतायत? 1068. तर 100ला किती? 25 त्रिक 75, 25 चौक 100. परत इकडे बघू, 3 त्रिक 9, 3 5 15, 3 सख 18. मग काय होणार? 4 सख 24, 2 4 5 20 आणि 2 22, 2 4 त्रिकोण 12 आणि 2 14. काय आलं? 1424. मूळ किंमत काय? 1424. एक्स वगैरेची काय गरज नाही आपल्याला. आतापर्यंत तुम्ही जर माझ्याकडून शिकला असाल तर हे तुम्हाला गणित खूपच सोपं वाटलं असेल. चला याचं मूल्य काढायचं आता आपल्याला. बघा काय काय करू शकतो आपण. पहिल्यांदा 7चा क्यूब किती असतो? 7 7 49, 343 वजा 8चा वर्ग 64 अधिक 6 7 42, 7चा वर्ग 49 वजा 4 अधिक 8 45. जेवढं जमतंय तेवढं करू तोंडी तोंडी. 49 वजा 4 45, 45 आणि 40 85 बरोबर. हे आला अधिक 85. इकडं काय 64 वजा आहे. ठीक आहे. मग 3तून 4 गेले, 13तून 4 गेले 9, हातचा आला 1, 34 14तून 7 गेले 7, हे 2. चला ह्यांची ऍडिशन करायची. 9 5 14, एकक स्थानाला काय 4. तसा एकच ऑप्शन आहे, लिहून मोकळं व्हायचं, पुढे जायचं. पण करायचंय तर करा. 9 5 14, हातचा 1 8 1 9, 9 7 16, हातचा 1 2 आणि 1 3. किती आलं उत्तर? 364. लहान पोरांचा प्रश्न. 7चा घन 343, 8चा वर्ग 64, 6 7 42, 7चा वर्ग 49 वजा 4 अधिक 8 45 आणि फक्त हे सॉल्व्ह केलं बॉडमास. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. नेक्स्ट. एका विशिष्ट तर्काने VB 104 हे UV 135 शी संबंधित आहे. FH 127 हे EK 158 शी संबंधित आहे. मला आता तात्पुरतं तरी फक्त एवढंच कळतंय. 101 मध्ये मी 31 ऍड केलं की 35 येतंय आणि 127 मध्ये पण मी 31 ऍड केलं की येतंय का 7 1 8 12 3 15 येते 158. म्हणजे मला 31 ऍड करायचंय. म्हणजे RW च्या ह्याच्यात मी 31 ऍड करतो तर मला किती मिळतंय? 1 आणि 1 2 आणि 18 आणि 3 21, 212. 212 वाला एकच ऑप्शन आहे. बाकीच्याच तुला करायची गरजच नाहीये. काय तसा एकच ऑप्शन आहे. युनिक असतं तर मग शब्दाचं तू करत बसला असता. हे किती सिंपल आहे. 104 मध्ये 31 मिळवलं 135 आलं. 127 मध्ये 31 मिळवलं 158 आलं. सेम तसंच 181 मध्ये 31 मिळवलं किती येते? 212. तसा एकच ऑप्शन आहे म्हणून तू उत्तर लगेच लिहून मोकळं व्हायचं. सगळ्याचं उत्तर काढून तुला काही कोण अवॉर्ड देणार नाही, एक्स्ट्रा मार्क देणार नाही. कळतंय की नाही कळत? समजतंय? चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. एका कापडाच्या व्यापाराला फॅक्टरी करून जॅकेटवर 20% व्यापारी सवलत मिळते. त्याच्या किरकोळ ग्राहकांना 20% सवलत देऊनही तो त्याच्या किमतीवर 25% नफा कमवतो. म्हणजे व्यापारी पण परत कस्टमरला 20% सवलत देतोय तरी पण त्याला 25% नफा कमवायचा आहे. तर नफ्याचं उद्दिष्ट जर पूर्ण करायचं असेल तर त्याला छापील किमतीवर किती टक्के वाढवावी लागेल? छापील किंमत किती टक्के वाढवावी लागेल? पहिल्यांदा फॅक्टरीची किंमत 100 रुपये पकडतो. व्यापाराला 20% नफ्याने मिळते म्हणजे 80%ला मिळते. म्हणजे व्यापाराला ते 80 रुपयाला मिळालं. संपला, फॅक्टरीचा विषय संपला. व्यापाराला किती मिळालं? 80 रुपयाला. 80ला मिळालं आणि त्याला नफा किती कमवायचा आहे? 25%. त्याला 80ला मिळालं बरोबर. त्याला नफा किती कमवायचा आहे? 25%. म्हणजे त्याला ते कितीला विकायला लागणार? 125%ला. हा नफा कधी कमवायचा आहे त्याला? हा नफा त्याला 20% सूट देऊन कमवायचा. म्हणजे ही जी काय रक्कम येईल ती 20% सूट देऊ नये. 20% सूट देणं म्हणजे ही कितीची रक्कम आहे? 80%. MRP काय पाहिजे? 80 म्हणजे एवढं, तर 100 म्हणजे किती? मग बघा 80ला 80 गेले, 100ला 100 गेले. किती आलं उत्तर? 125. उत्तर किती आलं? 125 उत्तर आलं. म्हणजे त्याची किंमत किती पाहिजे? 125. त्यांनी काय विचारले? त्याला फॅक्टरीची छापील किंमत किती टक्क्यांनी वाढवायला लागेल? आता फॅक्टरीची छापील किंमत किती आहे? 100 पकडलेली. आठवतंय काय फॅक्टरीची किंमत? फॅक्टरीची छापील किंमत 100 होती.
पण ह्याला ते सगळं जे काय करायचंय डिस्काउंट देऊन नफा कमवून तेव्हा ते कितीला विकायला लागतंय 125 ला. मग मला सांगा 100 MRP ची किंमत जर 125 ला जर सगळं नीट केलं MRP टाकली व्यापाऱ्यानं तर त्याला ते सगळं जमतंय की 20% सूट देऊन 25% नफा 100 चे 125 झालं म्हणजे फॅक्टरीची छापील किंमत कितीने वाढवायला लागली 125 न वाढवावी लागली. ऑप्शन नंबर 3. कळलं का? इंटरेस्टिंग प्रश्न होता. फॅक्टरीची छापील किंमत विचारलेलं. जर ह्याची छापील किंमत असती तर काय केलं असतं व्यापाऱ्याची 80 ला मिळाले 80 चे 125 झालं तर 45 न वाढलं 80 वर 45 तर 100 वर किती असं काढायला लागलं असतं. त्यामुळे प्रश्न नीट वाचायचा. चांगला प्रश्न आहे. मी नेहमी म्हणतो एमपीएससी ला लाजवतील असे सरळ सेवेचे प्रश्न आहेत काय काय की नाही विचारलं ह्या लेवल पर्यंत पोहोचलं नाही अजून एमपीएससी विचार करा. त्यामुळे सगळ्यांनी लेक्चर बघायचंय कंबाईनच्या पोरांनो. जीएमसी आहे आम्ही लेवर असं काही नाही. तुला कळलं असेल आता कुठे पण सरकारी जॉब घे तो वरच आहे. मी कंबाईन मी सरळ सेवा मग मी यूपीएससी मग तुझ्याशी बोलणार नाही तुझं काय बघणार नाही असलं काय करू नका. आपल्याला घेणं देणं प्रश्नांचं आहे. ठीक आहे चला पुढे जाऊ आपण. अरविंदने एक वस्तू X किमतीला विकत घेतली त्याने ती वस्तू बिरूला 5% तोट्यात विकली. बिरूने त्या वस्तूच्या वाहतुकीवर 152 खर्च केले आणि ती मीनूला 56% नफ्याने विकली. जर मीनूला ती वस्तू 1482 लाख किमतीला खरेदी केली असेल तर X चे मूल्य. सिंपल एक स्टेप करू आपण. अरविंदने एक वस्तू X किमतीला विकत घेतली त्याने ती वस्तू 5% तोट्यात विकली. 5% तोट्यात विकणे म्हणजे 95% ला विकणे. बिरूने त्या वस्तूच्या वाहतुकीवर 152 रुपये खर्च केले म्हणजे एवढ्याला विकले त्यानं 152 रुपये खर्च केले. 95x/100 ला त्यानं विकली. त्यानं त्याच्यावर किती रुपये खर्च केले 152 रुपये खर्च केले आणि ती मीनूला 56% नफ्याने विकली. 56% नफ्याने म्हणजे 156% विकली. जर मीनूला ती गोष्ट कितीला मिळाली 1482 ला म्हणजे ह्याचं उत्तर किती आहे 1482. कळालं? हे एवढं सगळं आपल्याला मिळालं. आता सॉल्व करत राहू छोटं करू याला. 4 त्रिकोण 12 3 उरले 4 9 36 25 चौक 100. पटलं इथपर्यंत सगळ्यांना? पर इथलं पण जरा सोपं करू आपण. हे लय मोठं झालंय. 19 पाचा आणि 20 पाचा जमतंय. आता ह्या सगळ्या गोष्टी नीट सॉल्व करूया आपण. मग काय काय होणार? हे होणार 19x अधिक 20 गुणिले 152 किती होतं हे 0 बे 2 4 बे 5 10 चाल 1 बे 1 बे 1 3 जमलं. 304 आणि छेदात किती हे 20 आणि गुणिले काय आलं याला 39/25 जमलं. इथपर्यंत आलो आपण. आता तिकडं काय 1482. आता मी हे इकडचं गुणाकार तिकडे नेतो. 39/25 आहे तर गुणिले 25 करतो छेदात 39 लिहितो. 13 ना भाग जातो असं दिसतंय मला. तर 13 त्रिक 39 13 1 13 13 1 13 5 उरले 13 चौक 52. परत अजून 3 ने पण भाग जातो ह्याला. 3 त्रिक 9 3 8 24 जमलं. समजलं का सगळ्यांना इथपर्यंत? इथपर्यंत आलं. ह्या 20 ला पण तिकडे घालून घेऊ आपण. 20 ला पण तिकडे घालवून घेऊ म्हणजे शेवटी उरतंय काय 19x अधिक 3040 बरोबर 38 गुणिले 20 म्हणजे 25 दुनी 50 500 38 गुणिले 500. पटलंय? आता हे तिकडे वजा करायचं ह्यांचा गुणाकार पण करायचं. काय येते 2 0 45 5 त्रिक 15 आणि 4 19,000 19,000 झालं हे आणि वजा 3040 बरोबर किती 19x. ठीक आहे. आता मला सगळ्यातनं 19 काढता येते ते पण बरं पडेल. नाही तर सरळ मी ह्यांची वजाबाकी करतो. 19,000 वजा 3040 19,000 वजा 3040 0 10 4 गेले 6 10 1 गेला 9 19 मधून 4 गेले 15 आणि 19x बरोबर काय आलं मग 15,960. तर x बरोबर 15,960 भागिले 19. 19 8 52 असे बरोबर. उरले किती 7 19 चौक 76 19 0 0 किती आलं आन्सर 840. किती आन्सर आलं 840. तुम्हाला असं शॉर्टकट नाही. शॉर्टकट का शॉर्टकट नाही? शॉर्टकट काय नाही मी नेहमी सांगतोय
तुम्हाला गुणाकार गुणाकार असेल शॉर्टकट लावता येतो, बेरीज वजाबाकी असेल शॉर्टकट लावता येतो, पण तुमच्याकडे गुणाकार पण आहे, भागाकार पण आहे आणि वाहतुकीवर 152 रुपये खर्च करून बेरीज पण आली, तुम्हाला शॉर्टकट लावता येत नाही. एवढं सरळ साधं गणित आहे. ठीक आहे, त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही, ही बेस्ट मेथड आहे आणि सुटते एका मिनिटाच्या आत. ओके, नेक्स्ट. इंग्रजी वर्णक्रमानुसार एका विशिष्ट तर्काने DUIP हे TKYF सोबत कनेक्टेड आहे. परत PGUB हे FWKR सोबत कनेक्टेड आहे. तर LCQX कशा सोबत असेल असं त्यांनी तुम्हाला विचारलंय. तर आपण आपलं काढून घेऊ. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. ठीक आहे. तर डी च असं वर खाली लिहायचं मी तुम्हाला नेहमी सांगितलंय आणि रिलेशन कसे बघायचे, जे जवळच आहे ते बघायचं. डी ला टी दिलंय त्यांनी, आता टी इथं आहे डी इथं काय संबंध आहे, मग तिरक बघू. डी ला एफ दिले तर 1 सोडून दिले. यू ला वाय दिले तर 3 सोडून दिले तिरक. ठीक आहे, किंवा यू ला टी आहे तर शेजारचं पण आहे. लेट्स सी कसं कसं काय काय चेक होत आहे. परत आय ला के 1 सोडून दिले. ठीक आहे, आणि परत पी ला टी ते 3 सोडून दिले. बरोबर, म्हणजे झालं. हे बघ कसं कसं केलं बघ. डी ला एफ 1 सोडून, परत यू ला वाय 3 सोडून, आय ला के 1 सोडून, आणि पी ला टी 3 सोडून. सेम इकडचं बघू. पी ला आर 1 सोडून, जी ला के 3 सोडून, परत यू ला डब्ल्यू 1 सोडून, आणि बी ला एफ 3 सोडून. मग सेम तेच कर ना ह्याला. एल ला 1 सोडून, काय ते एल ला 1 सोडून एन, म्हणजे इथलं काय असणार आहे एन. शेवटी मला एन पाहिजे. संपला विषय माझा विषय संपला. कळलं का? सगळं काढत बसायचं का आपल्याला? नाही. सिंपल गोष्टी चेक करायच्या. ह्याला काय शॉर्टकट आणतो का नाही, हे तुझं ऑब्झर्वेशन आहे. इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार खालील 3-4 पैकी अक्षर विशेष तऱ्हेने समान आहेत. ठीक आहे, ते मागाचच करायचं आपल्याला. त्याला हे करतो मी, कॉपी करून घेतो याला. चलो, ZDF झेड नंतर डी 3 सोडून आणि 1 सोडून, ZDF 3 सोडून 1 सोडून. YCE 3 सोडून 1 सोडून, 3 सोडून 1 सोडून. PTV P 3 सोडून 1 सोडून, 3 सोडून 1 सोडून. QVW Q नंतर V 4 सोडून आलं, म्हणजे गटात न बसणारा काय चौथाच ऑप्शन आहे. ठीक आहे, 3 सोडून 1 सोडून, 3 सोडून 1 सोडून असं केलं होतं. ए बी आणि सी मध्ये एकूण 33,630 रक्कम वाटायची आहे. ए च्या वाट्याचे बी च्या वाट्याशी असलेले गुणोत्तर 3:7 आहे. ए च्या वाट्याशी बी च्या वाट्याशी असलेले गुणोत्तर 3:7 आहे. बरोबर, आणि बी च्या वाट्याचे सी च्या वाट्याशी गुणोत्तर 6:5 आहे. बी च्या वाट्याचे सी च्या वाट्याशी गुणोत्तर 6:5 आहे. ह्यांना एकत्र करू. कसं करतो आपण? 6×7 42, 6×3 18, वरच्या खालच्याचा गुणाकार करतो, 7×5 35. अशा गुणोत्तरात वाटले गेले पाहिजे, तर बी ला मिळेल रक्कम. आता आपल्या भाषेत टोटल किती रक्कम आहे काढू. 42 आणि 18 किती येते? 60. 60 आणि 30 90 आणि 5 95. आपल्या भाषेत टोटल रक्कम किती आहे? 95. पण त्यांच्या भाषेत टोटल किती आहे? 33,630. 33,630. चल मग कर. 19 न घालू. पहिल्यांदा 1 ची व्हॅल्यू काढायची ना तुला. 19 न घालू. बघा मग 19 न जात. 19 5 95, किंवा तुला नसल होत तर आधी 5 न घालू. 5 × 19 5 × 30 3.
5 7 35, 1 5 2 10, 3 5 1 30, बरोबर. 19 न घालू आता, 19 1 19, 19 त्रिक 57, उरले 10, 19 5 95, उरले 7 आणि 19 चौक 76. म्हणजे आपल्या 1 ला ते किती म्हणतायत, 354 रुपये म्हणतायत. विचारले काय, बी ला मिळालेली रक्कम, बी ला किती मिळाले, 42. मग 1 ला 354 आहे तर 42 ला किती, 42 न गुणा, 2 चौक 8, एकक स्थानाला 8च पाहिजे, 2 ऑप्शन आहेत, काय ऑप्शन नाही आपल्याला. 2 चौक 8, 2 पंचे 10, चला 1 2 त्रिक 6 आणि 1 7, 0, 4 चौक 16, चला 1 4 पंचे 20 आणि 21, 2 4 त्रिकोण 12 2 14, 8 6 8 14, 14,868. ऑप्शन नंबर 3. मोठं वाटतंय, शॉर्टकट पाहिजे, बघा शॉर्टकट काय. बी ची रक्कम मिळाली, बी एकदा 7च्या प्रमाणात आहे, एकदा 6च्या प्रमाणात आहे. थोडक्यात बी ला 42 न भाग गेला पाहिजे, म्हणजे 7 आणि 6 न गेला पाहिजे. मला तर सांगा 7 न भाग कुठे कुठे जातोय, 7 2 14, 7 1 7, उरला 1, 7 2 14, उरले 2, 7 न जातोय का, नाही, मग 42 न तर जाणारच नाही, पहिले येणारच नाही. 7 2 14, सोडा, 7 1 7, उरला 1, 7 2 14 4, 48 ला जातो का, नाही, संपला विषय. 7 2 14, 7 1 7, उरला 1, 7 2 14 2, 26 ला जातो का, नाही, संपला, खलास, खेळ फिनिश. तुम्हाला बी ची रक्कम विचारली होती तर बी तर 7च्या पाड्यात आला पाहिजे ना, विचारली तर त्यावरून आपण काय सांगू शकतो, एवढं सगळं न करता सुद्धा या प्रश्नाचं आपल्याला उत्तर देता येत आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. काय म्हटलंय, परत अल्फाबेटिकल सिरीजचा आपलं मग जाणून घेऊ आपण. घेतलं याला, घेतलं इथं, गटात न बसणार विचारले. आर पी यू, आर आर कुठे, आर आर पी आणि यू, इकडचं एक सोडून आणि पुढचे 2 सोडून. डीबीआय, डी मागचं एक सोडून, बी आणि पुढचं किती सोडून आहेत आपल्याकडे, 2 सोडून, म्हणजे जी पाहिजे होतं आय आलं. ठीक आहे, चेक करू. एनएलक्यू, एनएलक्यू, इकडचे एक सोडून इकडचे 2 सोडून, झालं. हेच गटात बसत नाही, हे दोन्ही सेम आहेत, म्हणजे गटात न बसणार कुठला आहे, ऑप्शन नंबर 2. चौथ्याचं चेक करायची गरज नाही. दोघात जर हा वेगळा असेल तर चौघात सुद्धा तोच वेगळा असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, काय म्हटलंय, गुणिले व अधिक यांची अदलाबदल केली आणि वजा आणि भागिले यांची अदलाबदल केली. बघा 77 भागिलेच्या ठिकाणी काय करायचं, वजा 2, गुणिलेच्या ठिकाणी काय करायचं, अधिक 40, वजाच्या ठिकाणी भागिले 8 आणि अधिकच्या ठिकाणी गुणिले 6. बरोबर किती विचारलंय, चला पहिल्यांदा हे करून घेऊ. 40 भागिले 8, 5 5 30, वजा 2 77, 77 वजा 2 75 आणि 75 अधिक 30 किती आलं, 105. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, काही गडबडीत काही चुकायचं नाही. गुणिले आणि अधिक पण वजा हे केलंय आणि वजा आणि भागिले पण त्यांनी चेंज केलेलं आहे. नेक्स्ट, 108 किलोमीटर प्रति तास वेग असलेली एक ट्रेन 48 सेकंदात पुलाला पार करते. 120 मीटर ने लहान असलेली दुसरी ट्रेन 54 किलोमीटर प्रति तास वेगाने तोच पूल ओलांडते, तर दुसऱ्या ट्रेनला पूल ओलांडण्यासाठी किती वेळ लागला. ठीक आहे, बघा चांगला इंटरेस्टिंग खूप भारी प्रश्न आहे, एक एक स्टेप न जाऊ. काय म्हटलंय बघूया आपण आता त्यांनी. जर 108 किलोमीटर प्रति तासच्या वेगाने असलेली एक ट्रेन जर 48 सेकंदात पुलाला ओलांडत असेल तर मला एक गोष्ट सांगा, त्या ट्रेनची लांबी काढू शकतो. पहिल्या ट्रेनची लेंथ, लेंथ साठी काय असतं, डिस्टन्स म्हणजेच लेंथ असते, बरोबर. स्पीड इंटू टाइम, स्पीड किती आहे तिचं, 108 किलोमीटर पर आवर आहे, म्हणजे 5/18 करायला लागेल आपल्याला, गुणिले किती वेळात, 48 सेकंदात. मग बघा 18 सख्खा अष्टदर्शे 6 पंचे 30 गुणिले 48 म्हणजे काय ते 0, 3 8 24, 3 चौक 12 2 14, 1440. ही काय असणार आहे, ट्रेन पहिली ट्रेनची लेंथ प्लस त्या पुलाचं पण असणार आहे ना लेंथ त्याच्यात, बरोबर. नंतर काय म्हटलं त्यांनी, 120 मीटरने लहान असलेली दुसरी ट्रेन 54 किलोमीटर प्रति तास वेगाने तोच पूल ओलांडते, तर दुसऱ्या ट्रेनला पूल ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल. दुसऱ्या ट्रेनला पूल ओलांडायचा आहे तर किती वेळ लागेल. तर टोटल लेंथ तर आपल्याला कळेल, त्या ट्रेनची लेंथ आणि ह्याला
टोटल लेंथ कळली, पण दुसऱ्या ट्रेनच्या वेळी 120 न कमी आहे ना. मग नवीन ट्रेनच्या वेळी टोटल डिस्टन्स किती असणार आहे? नवीन ट्रेनच्या वेळी टोटल डिस्टन्स किती असणार? आपलं डिस्टन्स टोटल किती असणार? 1440. त्या ट्रेनची 120 न कमी आहे ना, तर 1 वजा 120, 0, 4तून 2, 14तून 1 गेला 13, किती असणार? 1320. किती डिस्टन्स असणार आहे? 1320. पटलं सगळ्यांना इथपर्यंत? तर दुसऱ्या ट्रेनला पूल ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? आता त्याचं स्पीड किती आहे? 1320 कव्हर करायचं. कितीचं स्पीड आहे? 54. मग सांगा किती वेळ लागेल? सेकंदात सांगितलंय. तर टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती कव्हर करायचा आता तिला? 1320. आणि स्पीड काय आहे? 54. पण ह्याला मीटर पर सेकंड करायला लागेल. 5/18. 18 त्रिक 54. मग किती आलं? 1320 छेद 5 त्रिक 15. 15/8 20. उरले किती? 12. 15/8 20. किती वेळ लागेल रे? 88 सेकंद. ऑप्शन नंबर 3. पहिल्या ह्याच्यावरून आपण डिस्टन्स काढलं 1440. दुसऱ्या ह्याच्यात 120 न कमी आहे, म्हणजे ह्याच्यातून 120 कमी होणार. डिस्टन्स काय आलं? 1320. 1320 54च्या स्पीडने जाते, पण याला 5/18 करून मीटर पर सेकंद करून घेतला आपण. किती वेळ लागेल? 88 सेकंद. आहे का नाही इंटरेस्टिंग? पडलेत का असे एमपीएससीला प्रश्न? नाही, खूप भारी प्रश्न आहेत. ठीक आहे, नेक्स्ट. मग इथं ते तुम्हाला कळतं, फॉर्म्युला बिर्म्युला नाही लागत, कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ह्यात कुठला फॉर्म्युला वापरणार आहे? ही नवीन कन्सेप्ट आलीच नाही ह्याच्यात. ए, बी आणि सी एकत्रितपणे एक काम 2 दिवसात पूर्ण करतात. एकटा ए तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो आणि एकटा बी हा 5 दिवसात पूर्ण करू शकतो. तर तेच काम पूर्ण करण्यास सी ला किती लागेल? एकटा ए किती दिवसात करतोय? 20. एकटा बी किती दिवसात करतोय? 5. आणि तिघं मिळून, एकटा सी चं तुला काढायचं आहे, आणि तिघं मिळून ए प्लस बी प्लस सी किती दिवसात करतायत? 2. ठरलंय काय? जे पण आकडे दिले त्याचा काय घ्यायचा? लसावी. 20, 5, 2 यांचा लसावी किती आहे? 20. तिघांच्या पड्यात 20 आहे. टोटल 20 बर्गर खातोय असं पकडू. 20 बर्गर ए 20 दिवसात खातोय, तर दिवसाला किती खातोय? 1. 20 बर्गर बी 5 दिवसात खातोय, तर दिवसाला किती खातोय? 4. 20 बर्गर तिघं मिळून 2 दिवसात खातायत, तर दिवसाला किती खातायत? 10. मला सांग, दिवसाला 1 खातोय, बी 4 खातोय, तिघं मिळून 10 खातोय, तर हे 10 मिळवायला, 10 तयार व्हायला आपल्याला 1 आणि 4 5 मध्ये किती मिळवायला लागतात? 5. म्हणजे सी दिवसाला किती खातोय? 5. पण त्याला किती बर्गर खायचे? 20. म्हणजे सी ला एकट्याला काम करायला किती लागतील? 20/5 किती लागले रे? 4 दिवस लागतील. ऑप्शन नंबर 4. जमलं? केलंय का नाही? वर्क टाइमचा प्रश्न आहे, केलाय आपण. ओके, पुढचा प्रश्न बघा. एक लोकल ट्रेन विना थांबा सरासरी 13 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते आणि थांबे घेत ती सरासरी 10 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते. ही लोकल ट्रेन 910 किलोमीटर लांबीच्या मार्गावर थांबे घेत धावली. कशी धावली थांबे घेत? तर तिला एकूण किती वेळ तासांमध्ये लागेल? किती अंतर करायचं आहे? 910. आणि थांबे घेत म्हणजे थांबे घेतचं स्पीड काय? 10. तर 910 भागिले 10 किती आलं? 91. कुठे आहे? नाहीये, नाही, ह्याचा आन्सर 91 आहे. ठीक आहे, काय तर चुकलंय प्रश्नात, काहीतरी बनवायला चुकलेला आहे प्रश्न. थांबे घेत आणि थांबे न घेता ह्याचा प्रश्न असा नाही बनत. त्याच्यात थांब्यांची संख्या दिली पाहिजे, किंवा ते म्हणतात मग थांबे घेत गेले तर एवढा वेळ लागतो, तर मग थांबे घेतचं स्पीड काय, असं काहीतरी पाहिजे. हे काय वेगळंच दिलं त्यांनी आणि चुकीला हा प्रश्न. ह्याचं जर जसा दिसतोय तसा प्रश्न असेल तर याचं उत्तर काय पाहिजे? 91 तास लागतील. कारण स्पीड दिलंय, डिस्टन्स दिलंय, टाइम काढायचा आहे. डिस्टन्स अपॉन स्पीड 910 भागिले 10 91. ओके, पुढे दिलेली मालिका तर्क दृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल? आपण मालिका लिहून घेतली इथं आपली नेहमीप्रमाणे, आणि मग आता याचं आपण करूया. KMOQ पहिलं अक्षर घेतलं आपण. KMOQ एक एक सोडून आहे, मग क्यू नंतर एक सोडून काय येणार? S. पहिलं अक्षर काय पाहिजे? S सगळीकडे आहे. MOQS एक सोडून U पाहिजे. S नंतर U, बरोबर. S नंतर U एकाच ठिकाणी लिहून टाकलं. आणि शेवटचं काय? KMOQ आणि S, परत SUS. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, एकाडे एक घेतलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा. 1128 हे 2 भागांमध्ये अशा प्रकारे विभागले आहे की पहिल्याच्या 5व्या भागाचे आणि दुसऱ्याच्या 8व्या भागाचे गुणोत्तर किती आहे? 3:4. मी म्हणतो की मी 1128 ला X आणि Y असं डिवाइड केले.
तर ते काय म्हणतात, पहिल्याचा 5वा भाग काय एक्सचा, x/5 आणि दुसऱ्याचा 8वा भाग काय y/8. यांचं गुणोत्तर त्यांनी काय केलंय, 3/4 काढले. बरोबर. मग हे शेवटी होणार कसं, x/y गुणिले हे 8 वगैरे वर जाणार 8/5 बरोबर 3/4. ठीक आहे. मग तिकडे गेल्यावर बघू काय होतंय, x/y. ठीक आहे, x/y बरोबर 3/4 गुणिले 5/8. शेवटी फायनल तयार काय होते, 5×3=15 आणि 8×4=32. म्हणजे 1-2 भाग कुठल्या प्रमाणात आहेत, 15-32. टोटल किती आता आपल्या भाषेत, 5 आणि 2 7, 3 आणि 1 4, 47. पण या 47 ला ते किती म्हणतायत, 1128. 1128. मग चला करू. आणि विचारलंय का आपल्याला, पहिला भाग काढा. पहिला भाग किती आपला, 15. पहिला भाग किती आपला, 15. डन. म्हणजे तुम्हाला थोडक्यात संख्या कशी पाहिजे, 15च्या पाड्यात पाहिजे. 15च्या पाड्यातली संख्या एकच आहे, 360. याला 15 न जात नाही, याला जात नाही, याला जात नाही. तरी पण करून बघू आपण आता कसं. 47 दुनी 94. उरले किती, 12 आणि 6 18 आणि 47 चोक 188. 24 गुणिले 15, 15 चोक 60, 15 दुनी 30 आणि 6 36. इझी. थोडस डिफिकल्ट, एवढं पण इझी नाही. एक्स आणि वाय मध्ये भाग डिवाइड केले. त्यांनी परत म्हणले, पहिल्याचा 5वा भाग x/5, दुसऱ्याचा 8वा भाग y/8. यांची किंमत किती आहे, 3/4. हे नीट केलं जरा. हे नीट कसं करायचं, x/5 गुणिले 8/y. मग x/y गुणिले 8/5 बरोबर 3/4. हे तिकडे नेलं, x/y आलं 15/32. म्हणजे 15 आणि 32 अशा प्रोपोर्शन मध्ये आपण 1128 ला डिवाइड केलं. टोटल किती आहेत आपलं, 47. पण त्यांच्या भाषेत किती, 1128. आपल्या 47 ला 1128. तर पहिला भाग विचारलाय, आपल्या 15 ला किती, 360. एवढं गुणाकार करायची गरज नाही. एकदा तुला कळते की आपला पहिला भाग 15च्या पटीत पाहिजे, तर तसा एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 2. ते तू उत्तर बिनधास्त लिहू शकतोस. ठीक आहे. तर ही आपली सरळ सेवा PYQ बॅच. ह्याच्यात शिकवणारे 2 फोल्डर आहेत. माझ्या मेथडने शिकवतोय मॅथ्स आणि रिझनिंगचं. आणि नंतर मग सगळे PYQ आहेत, जे मला रिस्पॉन्स शीट भेटतात ते. रिसेंट वाल्या PYQच्या आपण रिस्पॉन्स शीट देतोय, म्हणजे PDF देतोय, अनोटेशन फाईल. पण जुन्यांचे नाही आहेत माझ्याकडे बाळांनो. ह्याचे जे PCMC लिहिले, WRD, DVT, DMER, ते फक्त लेक्चर घेतले तर मी पुढे आलो. ते सेव्ह वगैरे करणं लक्षात नाही राहिलंय माझ्या तेव्हा. पण तुम्हाला ह्याचे मिळतील, समाज कल्याण मिळतील, कोशागार मिळतील, परत GMC चे नांदेडचे मिळतील, BMC चे मिळतील. जे रिसेंट मध्ये घेतलेत मी, ते सगळं तुम्हाला मिळून जाईल. तर डेफिनेटली तुम्ही ही बॅच जॉईन करा. एज्युकल्चर हे ऍप डाउनलोड करा आणि याची जी PDF आहे ती मी अभिषेक CSAT या टेलिग्राम चॅनलवर देतोय. अभिषेक CSAT याच्यावर तुम्हाला त्याची PDF मिळून जाईल. ठीक आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.